नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. यामध्ये आपल्याला कळणार आहे की आपल्याला येणाऱ्या एक्झामिनेशनमधून जर बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर आपल्याला मार्क्स किती घ्यावे लागतील. 99.99 पर्सेंटाईल मिळवायचं असेल, तर त्यासाठी मार्क्स किती घ्यावे लागणार आहेत 200 पैकी. त्यासोबतच तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं, या सर्व गोष्टींचं सोल्युशन आजच्या सेशनमध्ये मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी सुद्धा एक सरप्राईज पॉइंट तुम्हाला मी सांगणार आहे, जो की तुमच्या प्रिपरेशनला अगदी बूस्टअप करणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, की या ठिकाणी मी चार्ट बनवलेला आहे, की तुमचा स्कोर जितका असेल त्या स्कोरनुसार तुमचा अप्रॉक्सिमेट पर्सेंटाईल किती असणार आहे, राइट? जर तुम्हाला 99.99 पर्सेंटाईल मिळवायचे असतील, तर तुम्हाला 159 प्लस इतके मार्क्स मिळवावे लागतात. कितीपैकी? 200 पैकी. जसं की सर्वांना माहितीच आहे, 200 मार्काचा पेपर असतो. 200 पैकी जर तुम्ही 159 पेक्षा जास्त जर मार्क्स मिळवले, तर तुमचं 99.99 पर्सेंटाईल येणार. ठीक आहे. 156 जर मार्क्स तुम्ही घेतलात, तर 99.98 पर्सेंटाईल अप्रॉक्सिमेट तुमचा असणार आहे. ठीक आहे. त्यानुसारच जर तुम्हाला तुमच्या कॉलेजनुसार कट ऑफ बघायचं असेल, तर ते तुम्हाला मी सांगणारच आहे. बट अप्रॉक्सिमेट इतकं कट ऑफ तुम्हाला घेणं गरजेचंच आहे, जर तुम्हाला बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. ठीक आहे. बघा, त्यानुसारच कट ऑफनुसार स्कोर रेंजनुसार आपल्याला अप्रॉक्सिमेट पर्सेंटाईल मिळत असतात. जर तुमचा 100 पेक्षा खाली असेल, समजा 99 स्कोर जर आलेला असेल, तर तो 90 पर्सेंटाईल इतका कन्सिडर केला जातो. ठीक आहे. आता यानुसार जर तुम्ही बघाल, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. इव्हन 99.99 च्या नंतर 98 जरी आला, 0.98 जरी आला, तर तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेज, बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यापासून थांबवावं लागेल. तुम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे. सो इथे 0.2 इतका इथपर्यंत कॉम्पिटिशन चालू आहे. आलं लक्षात? इव्हन इथे बघितलं तुम्ही 156 मार्क आहेत, है ना? इथे फक्त 3 मार्काने जरी जास्त कोणी आलं किंवा 3 मार्क जरी जास्त कोणाला मिळाले, तर त्याला तिथे सीट मिळते. तिथे कुठे? बेस्ट कॉलेजमध्ये सीट मिळणार आहे. सो तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे. आणि प्रत्येक स्कोरच्या रेंजनुसार तुम्हाला अप्रॉक्सिमेट पर्सेंटाईल किती मिळतो, हे तुमच्या इथे समोर आहे. ठीक आहे. सो हे चार्ट तुम्ही एकतर सोबत ठेवा, तुमच्या स्क्रीनवरती लावून ठेवा, तुमच्या भिंतीवरती लावून ठेवा. रोज त्याला बघत राहा, इतकं आपल्याला पर्सेंटाईल घ्यायचं आहेच. ठीक आहे. आता या प्रत्येक स्कोरनुसार पर्सेंटाईल आपल्याला कळालेलं आहे आणि दरवर्षी पर्सेंटाईल काय लागतो, कट ऑफ काय लागतो, हे आता आपण बघून घेऊया. जेणेकरून आपल्याला कळेल की प्रत्येक बेस्ट कॉलेजमध्ये पर्सेंटाईल काय लागतो, कट ऑफ काय लागतो आणि त्यानुसार आपल्याला तयारी करायची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे बेस्ट कॉलेज आहे त्याचं मी कट ऑफ घेतलेलं आहे 3 वर्षाचं. 2023, 2024 आणि 2025चं सुद्धा कट ऑफ तुम्ही इथे पाहू शकता. जे आपलं बेस्ट कॉलेज आहे, जे की बजाज, ज्याला आपण म्हणतो जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, राइट? 2023 मध्ये जर बघाल तुम्ही, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथे. 99.99 यांचा पर्सेंटाईल होता, कट ऑफ पर्सेंटाईल. 2024 मध्ये इथे कुठलीही हालचाल झालेली नाही, एक्झॅक्टली सिमिलर आहे 99.99. त्यासोबतच 2025 मध्ये सुद्धा जे रिसेंटली एक्झाम झाली, त्यामध्ये सुद्धा 99.99 इतकाच कट ऑफ होता. आलं लक्षात? सो या ठिकाणी जर तुम्हाला 99.99 जर तुम्हाला मार्क्स किंवा पर्सेंटाईल मिळवायचे असतील, तर तुम्हाला किती मार्क्स मिळवावे लागणार आहेत? 159 प्लस. आलं लक्षात? 160 तर तुम्हाला घ्यायचेच आहेत. आलं लक्षात? सो जर तुम्हाला बजाज म्हणजे जमनालाल बजाजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं आहे, बेस्ट कॉलेजमध्ये घ्यायचं आहे, तर 99.99 पर्सेंटाईल त्यांचा कट ऑफ आहे. दरवर्षी हा कट ऑफ सिमिलर आहे. काहीही यामध्ये चेंजेस झालेले नाहीयेत. सिमश्री कॉलेज जे आहे, त्यांचा जर कट ऑफ आपण पाहिला, तर 99.9997 इतका 23 ला होता, 2023 ला होता. 2024 मध्ये तो सिमिलर आहे आणि 2025 मध्ये सुद्धा तो सिमिलरच होता. सिमश्री कॉलेजने सुद्धा त्यांचा कट ऑफ अजिबात हलवलेला नाही, अजिबात चेंज केला नाही. तो जसाच्या तसा सिमिलरच आहे. ठीक आहे. इथे जर आपलं ॲडमिशन नाही झालं, तर वेलिंगकर कॉलेज आहे. वेलिंगकर कॉलेजचा कट ऑफ 2023 मध्ये 99.92 होता. त्यांनी 24 मध्ये तो 1 पर्सेंटाईल जो आहे 0.1 तो वाढवला होता, 99.93 आणि त्यानंतर 25 मध्ये सुद्धा तो वाढलेला आहे.
इथे वेलिंगर कॉलेजला सुद्धा आता कट ऑफ जो आहे तो वाढलेला आहे. या कट ऑफ एनालिसिसनुसार जर तुम्ही बघाल तर JBIM जे कॉलेज आहे, जमनालाल बजाज कॉलेज आहे, तर इथे 99.99 पर्सेंटाईलच एक्सपेक्टेड आहे 2026 मध्ये. सिम्सरीचं सुद्धा सिमिलर आहे 99.97 सिमिलर असू शकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वेलिंगकरचं सुद्धा 96 टू 97 99.96 टू 97.97 असा कट ऑफ एक्सपेक्टेड आहे 2026 मध्ये. पुंबा कॉलेज जर तुम्ही बघत असाल तर पुंबाचा कट ऑफ 2023 ला 99.83 होता. 2024 मध्ये तो 85 झालेला आहे आणि सिमिलर 85च तो राहिलेला आहे. ठीक आहे. सो तुम्ही मानून चालाल की 99.86 पर्यंत याचा कट ऑफ जाऊ शकतो. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 2026 चा. ठीक आहे. बाकी जे SIES कॉलेज आहे मॅनेजमेंट स्टडीजचा 2023 मध्ये 99.85 होता. तो कमी झालेला आहे आणि अचानक ड्रास्टिकली तो 25 मध्ये वाढलेला आहे. ठीक आहे. COEP टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे, युनिव्हर्सिटी आहे, 99.83 त्याचा 2023 चा कट ऑफ होता. 89 तो 24 ला झालेला आहे, वाढलेला आहे. त्यानंतर 25 मध्ये तो कमी झाला होता. ठीक आहे. सो या ठिकाणी परत एकदा याचा कट ऑफ जो आहे COEP कॉलेजचा जर तुम्ही बघत असाल, ऍडमिशन करायचं इच्छुक असाल तर याचा कट ऑफ तुम्ही 99.83 किंवा 82 पर्यंत तुम्ही मानून चला. ठीक आहे. त्यानंतर चेतना कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे. MET इन्स्टिट्यूट आहे. सो प्रत्येकाचे थोडेफार पॉईंटने फक्त 1 ते 2 पॉइंट पुढे मागे होतात. ठीक आहे. जे कट ऑफ 25 चा आहे त्याच्या 1-2 पुढे मागे जर तुम्ही कन्सिडर कराल तर तो 2026 मध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे. सो बेसिकली तुम्हाला बेस्ट कॉलेज जर हवं असेल, फर्स्ट टायर, वन टायर जर कॉलेज हवं असेल, जसं की बजाज कॉलेज आहे, सिम्सरी कॉलेज आहे, है ना? यांचा कट ऑफ जो आहे तो प्रत्येक वर्षी सिमिलर आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस आपल्याला बघायला मिळालेले नाहीयेत. सो पुढच्या वर्षी सुद्धा 2026 साठी सुद्धा हा कट ऑफ एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्हाला एक क्लिअर आयडिया आलेली असेल की आपल्याला जर बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला 159 प्लस मार्क्स मिळवायचे आहेतच. मग या 159 मार्क्सला आपल्याला कसं साध्य करायचं आहे? आपली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे? आहे त्या वेळेमध्ये आपण कसं प्रिपरेशन करू शकतो? या सर्व गोष्टीचं सोल्युशन आपल्याकडे आहे. येणाऱ्या वर्षामध्ये जर तुम्ही महाराष्ट्र MBA CET देऊ इच्छित असाल, मोठ्यातल्या मोठ्या, चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमधून तुम्हाला MBA करायचं असेल, तर तुमचं पर्सेंटाईल खूप चांगल्या पद्धतीचं असणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत MBA CET 2026 कंप्लीट कोर्स. या कंप्लीट कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत. टॉपिक वाईज MCQs मिळणार आहेत. फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत आणि MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. जेणेकरून तुमची पूर्ण तयारी यामधून होऊन जाईल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे असाल. तर यासाठी नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे आणि आजच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता, जे की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. प्ले स्टोअरवरती जा, ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, असा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. या लोगोचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा कोर्स ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा जॉईन करू शकता. फटाफट जॉईन करा. लिमिटेड सीट्स आहेत आणि आता जर जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं डिस्काउंट पण मिळणार आहे.